याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की एक प्रकारची मदतच देवेंद्र फडणवीस राहुलजींच्या छात्रों के गुंज या कार्यक्रमाला करत आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात, कारण की ते एज्युकेशन हब आहे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं, जागतिक पातळीवरचं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिकायला मुलं मुली बाहेरून येतात आणि म्हणून राहुलजीचं जे विद्यार्थ्यांच्या प्रती जे मत आहे ते मत ऐकण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं राहुलजी या विद्यार्थ्यांसाठी लढतात आहेत त्या सगळ्या भूमिका ऐकायसाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात आहेत. जी काही ग्राउंडची मर्यादा आहे त्याच्या 5 पटीनं मुलं मुली स्वयंपूर्तीनं त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्याच कॉलेजचे शाळेचे विद्यार्थी येतील असा समज टाकून एक प्रकारची विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे राहुलजीच्या सभेला एक प्रकारची फडणवीसांनीच मदत केलेली करताय असं आपल्याला वाटतं आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरम 2 कडवेच म्हटले गेले. एकीकडे भाजप नेहमी काँग्रेसवर आरोप करतात, आज त्यांच्याकडनं चूक झाली. नाही, हे चूक म्हणता येणार नाही, कारण की आपण पाहिलं असेल की वंदे मातरम जे आपण गातो आहे याला मान्यता देण्याचं काम महात्मा गांधी असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, या देशाच्या महान नेत्यांनी या वंदे मातरमच्या 2 कडव्याला मान्यता देऊन त्यामध्येच देशातील सगळ्या जाती वर्ण लोकांना सहभागी करून ते वंदे मातरम त्या पद्धतीचं आहे. त्यामुळे आता भाजप ज्या पद्धतीनं वंदे मातरमच्या आधारावर राजकारण करायला पाहत आहे, ज्याचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही, ज्याचा तिरंग्याचा सन्मान 53 वर्ष या लोकांनी केला नाही, त्याला अपशकुनी म्हणणारी ही लोक आज देशप्रेम सांगून आपल्याच पद्धतीनं वंदे मातरम, हे वंदे मातरमही म्हणत नव्हते, वंदे मातरमचाही विरोध करणारी ही भाजप होती. त्यामुळे मला असं वाटतं की वंदे मातरमचं राजकारण न करता आज शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, बेरोजगारांचे प्रश्न महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई महत्वाचं आहे, देशाच्या सीमा अजून सुरक्षित नाही, या सगळे प्रश्न आज आपल्यासाठी महत्वाचे. आणि काँग्रेस या मुद्द्याला घेऊन भाजपच्या या नकली राष्ट्रप्रेमाचं आम्हाला कुठलंही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही ते प्रश्न घेऊन चालतो. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की 2014 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापन करणार होती. यावर आता सुप्रिया सुळे असं उत्तर दिलं की नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला चुकीच्या बॉक्समध्ये ठेवलं जातं, केंद्रातली काँग्रेस आणि राज्यातल्या काँग्रेसमध्ये समन्वय नसल्यामुळे हा संपूर्ण घोळ होतो. मला वाटतं की मी असेल की सुप्रिया ताई असेल, आता पृथ्वीराज चव्हाण साहेब एक सिनियर नेते आहेत, ते PMO मध्ये पण मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले, एक सिनियर नेते आहेत. त्यांच्या काळात त्यावेळेस काय काय घडामोडी झाल्या हे त्या पातळीचेच नेते त्या ठिकाणी चर्चा करू शकतील. त्यांनी काही मांडलं असेल तर त्याच्यातलं त्या काळात त्यांच्यासमोर काही घडलं असेल, आमच्यासमोर तसं काही घडलेलं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर आम्ही वक्तव्य करावं असं मला वाटतं. ताईचं जे म्हणणं आहे की काँग्रेस, केंद्रातली काँग्रेस आणि राज्यातली काँग्रेस यामध्ये थोडा समन्वय नाही. त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही. मी काय बोलतोय की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे. त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं. मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही. देशात सत्ताबदल जर झाला तर तो काँग्रेसमुळे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होईल आणि 2029 मध्ये ते पंतप्रधान होणार नाही असा दावा पृथ्वीराज चव्हाण केला. बरोबर आहे, पण या देशाला पर्याय काँग्रेसच आहे आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी जे काही स्वप्न या देशाच्या लोकांना दाखवलं होतं, या 12 वर्षात एकही स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं नाही. सगळ्यात जास्त काळ प्रधानमंत्री राहण्याचं संधी त्यांना प्राप्त झाली, पण सगळ्यात जास्त जग फिरण्यामध्ये त्यांचाच सगळ्यात मोठा वाटा राहिलेला आहे. पण जगामध्ये फिरून त्यांनी देशासाठी काय केलं तर आपल्या देशातल्या सीमा आता चायनाच्या ताब्यात देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे देशाच्या हिताची नाही
नरेंद्र मोदीचं सरकार हे देशाच्या हिताचं नाही, देशासाठी घातक आहे. त्यामुळे त्यांच्या चुका आता आहेच, तो भाग वेगळा आहे. पण काँग्रेस हा देशामध्ये पर्याय आहे आणि काँग्रेसला लोक पर्याय समजतात. आमचे नेते राहुल गांधींना ते पर्याय समजतात आणि त्याच्यामुळे देशामध्ये काँग्रेसचं सरकार पुढच्या काळात देशातील जनता आणेल अशा पद्धतीचं चित्र आज देशामध्ये आहे. अंगणवाडी सेविकेने जे पोषण आहार मिळतो त्याचा निकृष्ट दर्जा दाखवला होता, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, पण तिच्यावरच कारवाई झाली. म्हणजे संदेशाला फाशीचा प्रकार संपला. कालच आमच्या खासदारांनी भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यान्ह भोजन असेल, अंगणवाडीचं खाद्य असेल, याच्यावरचं एक प्रेस आमच्या भंडाऱ्याच्या खासदारांनी घेतलेली होती. तसंच आता आंबेवाडीच्या अंगणवाडीच्या सेविकेनी त्या पद्धतीचं लहान मुलांना देणाऱ्या पोषण आहाराच्या याच्यामध्ये ज्या काही त्याच्यामध्ये चुकीचं खाद्य त्या ठिकाणी दिलं जातं, निकृष्ट दर्जाचं खाद्य दिलं जातं, त्याच्यावरची तिने पुढे आणलं. खरं तर त्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे होती. आता तिने या सरकार म्हणजे सरकारचेच त्या ठिकाणी लोक आहेत सप्लाय करणारे, लहान मुलाच्या तोंडातला घास खाणारी महाराष्ट्रातलं भाजप आणि महायुतीचं सरकार आहे. त्याचा प्रत्यय या निमित्तानं आला. ते चौकशी करायला पाहिजे होती आणि चौकशी करून जो पुरवठादारक आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. पण चोराला सोडला आणि संन्यासाला फाशी हा भाजप आणि महायुतीचा खेळ या निमित्तानं पुढे आलेला आहे. निधी वाटपात दुजाभाव होता असं नरेंद्र भोंडेकर यांनी काल उदय सामंत असताना म्हटलं. कसं पाहता तुम्ही महायुतीमधलं? या तीन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात भांडण चाललेलं आहे. सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामधलं आपण परिस्थिती पाहिली की यांचं पाचवी बहुमत असताना सुद्धा महाराष्ट्र हे गड्ड्याचं महाराष्ट्र निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं ज्या गोष्टी तयार करतात त्या जास्त काळ टिकत नाही. भ्रष्टाचाराचं, कारण की आता कॉन्ट्रॅक्टरनी आरोप केला की 56% यांना कमिशन द्यावं लागतं अशा पद्धतीचा आरोप स्वतः कॉन्ट्रॅक्टर करतात आहे. आता 56% कमिशन द्यावं लागत असेल तर जनतेच्या पैशाची लूट या निमित्तानं चाललेली आहे आणि त्याच्यामुळे निकृष्ट दर्जाची कामं होताना आपण पाहतोय. आणि म्हणून महाराष्ट्रात गड्ड्याचं साम्राज्य अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. साखरेचे दर 70 रुपये किलोच्या वर गेले, 70 ते 75च्या घरात आहे. म्हणजे ऐन सणासुदीच्या काळात ही महाग आहे. आता महागाईची चर्चाच करायची नाही अशीच परिस्थिती आज भारतीय जनता पार्टी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि म्हणून नकली देशप्रेम आणून वंदे मातरमवर चर्चा अशा पद्धतीचं हे भूमिका चाललेली आहे. गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड खाता यावं नाही. आता तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं निर्मला सीतारामन म्हणतं की कांदे खायची गरज काय, आता ते उद्या म्हणतील की गोड खाण्याची गरज काय. अशा पद्धतीचं ते लोक या पद्धतीचं वक्तव्य ते करताना आपण पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की महागाईचं या सरकारला घेणं देणं नाही, बेरोजगारीचं घेणं देणं नाही, शेतकऱ्याचा तर प्रश्नच नाही. यांच्यासाठी शेतकरी कुठल्याही अर्थ यांना शेतकऱ्याशी घेणं देणं नाही अशा परिस्थितीचं चित्र आज महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रभर महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात, शिक्षणामध्ये असलेलं आता शिक्षक नाही, इमारती नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये एक मोठी लढाई उभी करेल अशा पद्धतीचा प्लॅन आम्ही केलेला आहे. पुण्यात तरुणांसाठी कार्यक्रम होत आहे, त्याला कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय, विरोध पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, कुठलाही संघर्ष नाहीये. तसे देवेंद्र फडणवीस साहेबांनी राहुल गांधींच्या सभेसाठी मदतच करतात आहेत. ते परवा ते बोललेत की काँग्रेसच्या शाळा कॉलेजचेच मुलं त्या ठिकाणी मुलं राहतील. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की त्यांच्या या वक्तव्यानं जे ग्राउंडची कॅपॅसिटी त्याच्या 5 पटीनं मुलं मुली त्या ठिकाणी राहतील. पुणे हे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे, शैक्षणिक हब आहे. देशभरातून मुलं मुली त्या ठिकाणी शिकायला येतात, जागतिक पातळीवर मुलं मुली शिकायला येतात. आणि राहुल गांधींचं आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, नवीन पिढीमध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या परवाच्या टीकेच्या नंतर तरुणांमध्ये एक मोठा उत्सव निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुला मुलींची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू.